महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना आता या प्रकरणात नाशिक कनेक्शनही समोर आले। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरची या प्रकरणात चौकशी करण्यात आली असून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित सेंटरला कायदेशीर नोटीस बजावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाका येथील मालती IVF सेंटर हे डॉक्टर वंदना पाटील आणि डॉक्टर अमोल पाटील यांच्या नावाने चालवले जात होते। बदलापूर प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने या सेंटरची चौकशी सुरू केली। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 वेळा संबंधित ठिकाणी भेट देत तपास केला असून काही संशयास्पद कागदपत्रही ताब्यात केल्याची माहिती आहे। नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कालच नोटीस बजावण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये जे काही प्रकरण घडलं बदलापूरमध्ये तथाकथित IVF जे आहे इल्लीगल IVF बद्दल त्याचं ठाणे MOH तर्फे आम्हाला एक पत्र आलं की त्याचं कनेक्शन जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाशिकचं तिथे आढळलं आणि त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती तिथे सेंटर चालवलं जात आहे असं आशंका आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे मालती IVF सेंटर आहे त्यांना नोटीस पाठवली। नोटीसचा आशय असा आहे की नाशिक महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सरोगसी ART लेवल 2 आणि ART बँकसाठी असताना आपल्यावरती आरोप आहे की आपण या सर्टिफिकेटच्या आधारे ठाण्यामध्ये सेंटर चालवत आहात। तर याचं नक्की शहानिशा काय आहे, नक्की खरं खोटं हे करण्यासाठी आपण त्याच्या संबंधित कागदपत्र आम्ही त्यांना मागवलेले आहेत। त्यांना 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये जर त्यांनी नोटिसीचं उत्तर दिलं नाही किंवा नोटीस असमाधानकारक असेल तर मग पुढील स्टेटच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई त्यांच्यावरती करू। यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार नाशिक महानगरपालिका हद्दीत संबंधित मालती IVF सेंटरला परवानगी देण्यात आली होती आणि मुंबई नाका परिसरात ते कार्यरत होते। मात्र बदलापूर प्रकरण समोर आल्यानंतर तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित सेंटरची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता मुंबई नाका येथील मालती IVF सेंटर बंद असल्याचे आढळून आले। दररोज सुरू असणारे सेंटर अचानक बंद ठेवण्यात आल्याने संशय अधिक बळावला आहे। ज्यांच्या नावावर प्रमाणपत्र आहे ते दोन्ही डॉक्टर सध्या ठाण्यात असल्याची माहिती समोर येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या लीगल नोटीसला संबंधित डॉक्टरांकडून काय उत्तर दिले जाते आणि या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले। स्त्रीबीज प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।